पैसे उरलेले नाही. जर पैसे असते ना तर आई शपथ सांगतो एका झटक्यात. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आज आहे ना आपण आलतो गिम्बलचा डेमो बघायला, जो होता शार्प इमेजिन, जे पत्रकार चौकात उजव्या बाजूचं जे नोबेल हॉस्पिटलची बॅक साईड आहे तिथं. इथं आलो तर सगळेच गिम्बल ठेवले होते. मोबाईलचे पण होते, कारण मोबाईलचं नवीन अपडेट व्हर्जन आले होते आणि कॅमेऱ्याचे पण अपडेट व्हर्जन आले होते. तर आपण सगळे गिम्बल बारकाईने बघून घेतले का कोणत्यामध्ये काय फीचर्स येतं, किमती काय येतात, काय काय त्याच्यासोबत भेटतं. आणि आज माझ्यासोबत जो आला तो सुमित होता, त्याला पण डिस्प्ले घ्यायचा होता. इथं सगळे डिस्प्ले, कम्प्युटर, लॅपटॉप आणि कॅमेरा, सगळ्या प्रकारचे कंपन्यांचे कॅमेरे, सगळंच मटेरियल इथं भेटतं विश्वसनीय, विथ बिलाचं बरं का. आणि सगळं आम्ही काही चाळून घेतलं. आणि गिम्बल म्हणजे काय मित्रांनो, कॅमेराला स्टेबल करणारं किंवा मोबाईलला स्टेबल करणारं हे इक्विपमेंट आहे. माणसाच्या पण आयुष्यात आहे ना, मित्र आहे गिम्बलचं काम करीत असतात. म्हणजे माणसाचं आयुष्य स्थिर करायचं काम हे मित्रामुळंच होत असतं. हे शार्प इमेजिनचे सर्वेसराव होते इकडं. आणि सुमेने आपली ओळख करून दिली राजू बुलबुले आर्टिस्टसोबत. हा खूप मोठा कलाकार आहे नगरचा. आणि शेवटी कृष्ण सरांनी आपल्याला वेळ दिला आणि डिस्प्लेची माहिती सांगितली आम्हाला का काय कोणता किती. आपण मस्तपैकी शूट घेतलं सगळं. हे सगळे प्रकारचे गिम्बल ठेवले होते इथं. ॲक्शन कॅमेरा होते, गिम्बल होते, गोप्रो होते आणि जो 360 कॅमेरा आहे जो लागतो बऱ्याच वेळा आपण हे करताना, ब्लॉगिंग करताना, आणि तो पण कॅमेरा ठेवला होता. आपण सगळ्याची गोष्टीची माहिती घेतली आणि निघायचा आपला प्लॅन होता. पण सुम्या काय ऐकत नव्हता. सुम्याला बळच उडून बाहेर काढावं लागलं. आणि तो डिस्प्ले इथं अवेलेबल तर काय माहिती आहे का, आता आमच्याकडे पैसे उरलेले नाही. जर पैसे असते ना तर आई शपथ सांगतो एका झटक्यात लगेच घेऊन गेलो असतो इथून बाहेर. तुम्हीच सांगा आता मी काय करू आता. सुम्याचं पैसे नाही या वाक्याने माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. आणि दुसऱ्या दिवशी सुम्या डिस्प्ले घेऊन गेला. हो काय म्हणावं आता.